केंद्र सरकार ने जात के वर्गीकरण और वेतन को सर्वोच्च न्यायालय अनुसूचित जाति वर्गीकरण का आदेश दिया है। इसके मद्देनजर नागौर जिले गारूड़ी समुदाय की कई समितियों ने अपने अपनों में बैठकर अपना समर्थन और विरोध व्यक्त किया। राष्ट्रीय मांग गारूड़ी क्रांति सेना, मांग गारूड़ी समाज सुधार संघ, अखिल भारतीय मांग गारूड़ी दलित आदिवासी भटके संघर्ष समिति सहित मांग गारूड़ी समुदाय के कई संगठनों ने राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्री एडवोकेट आशीष जायसवाल एवं विभागीय आयुक्त जिला कलेक्टर को भी ज्ञापन देकर अवगत कराया गया। अखिल भारतीय मांग गारूड़ी दलित आदिवासी भटके संघर्ष समिति के समन्वयक नेवालाल पात्रे ने कहा कि आज़ादी के 70 साल बाद भी समुदाय के कई मुद्दे प्रलंबित हैं। मांग गारूड़ी समाज आज भी अज्ञानता, गरीबी और बेबसी का जीवन जी रहा है। एक ओर जहां देश महाशक्ति बनने का सपना देख रहा है, वहीं दूसरी ओर मांग गारूड़ी समुदाय को भोजन, पानी, मानवता और न्याय से वंचित किया जा रहा है। इस प्रतिनिधिमंडल में समिति के संस्थापक नागेश मानकर, उत्तम मानकर और कई सारे लोग मौजूद रहे। इथे याचं तात्पर्य एकच आहे की 1 ऑगस्ट 2024 ला न्यायमूर्ती भूषणजी गवई साहेब त्यांच्या 7 बेंचनं एक उपवर्गीकरण हा जो विषय घेतलेला आहे आणि तो काही राज्यामध्ये लागू पण झालेला आहे, पण त्याचं आता महाराष्ट्रामध्ये अहवाल मागवणं चालू झालेलं आहे आणि एक अनंत मनोहर बदर समिती याचा अहवाल तयार करत आहे। तर माझी मांगारोडी समाजाला एक विनंती आहे की जे काही उपवर्गीकरणचं महाराष्ट्रामध्ये चालू आहे, मी मांगारोडी समाजाच्या सगळ्या संघटनांना एक विनंतीच करतो की आपला अनंत मनोहर बदर समितीचा अहवाल याचा अभ्यास करून आपल्या समाजाच्या अडचणी काय, आपण अ ब क ड मध्ये जे काही वर्गीकरण होणार आहे त्याच्यामध्ये आपल्या समाजाला खारूचा वाटा कसा मिळेल आणि आपण कसा मिळवून आणू, यासाठी सगळा समाज, सगळ्या माझ्या समाजाचे नेते हे जागृत होणं गरजेचं आहे। आणि आपल्याला सरकारला या ज्या अहवाल समिती आहे, सचिवांना माझी विनंती आहे की लोकसंख्येप्रमाणे वर्गीकरण झालं नाही पाहिजे। ज्या समाजाची परिस्थिती आजची जशी आहे, जसा आपला मांगारोडी समाज, आज देश स्वतंत्र होऊन 79 वर्ष निघून गेले, परंतु आजही रस्त्यावर भीक मागत आहे। आणि का मागत आहे? ज्यावेळेस 1947 ला देश स्वतंत्र झाला, संविधान 1950 ला लागू झाले, तेव्हापासून 13% आरक्षण आपल्याला 59 जातींना मिळालं आणि आपणही शेड्यूल कास्ट मध्ये मोडतो, परंतु याचा आपल्याला का फायदा मिळाला नाही? तर आज गरज आहे की त्याचा अभ्यास करून आणि सरकारला एक विनंती करून, माझ्या समाज बांधवांनी, समाजाच्या नेत्यांनी सरकारला एक विनंती करायला पाहिजे की साहेब, या समाजाचा आधी अभ्यास करा की हा समाज आजही रस्त्यावर कबाडी का वेचत आहे, आज रस्त्यावर भीक का मागत आहे, हा शिक्षणापासून वंचित आहे, याच्या हाताला रोजगार नाही, आज हालाकीचं जीवन जगत आहे, का जगत आहे? साहेब, याचा विचार करा आणि जे उपवर्गीकरण होत आहे त्या कॅटेगरीमध्ये या समाजाला कुठंतरी न्याय मिळायला पाहिजे। याच्यासाठी आपल्या मागण्या आपण मांडायला पाहिजे आणि त्याच प्रकारे आपल्या समाजाचा या फायदा कसा होईल, या समाजाचा विकास कसा होईल, याच्यासाठी आपण समर्थन करायला पाहिजे। धन्यवाद। काय क्वेश्चन असतील विचार। जर मांगोरी समाज आणि बुद्ध समाज अगर या दोघांना बी एकच कॅटेगरी मध्ये किंवा एकच सेक्शन मध्ये टाकलं, ग्रुप मध्ये टाकलं तर काय होणार? हे बघा,
माझे बुद्धिस्ट बांधव, आता हे माझ्या समाजाची कमतरता आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली आणि त्या घटनेमध्ये शेड्यूल कास्ट 59 जातींना 13% आरक्षण दिलं. परंतु बाबासाहेबांनी जे सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. माझे बुद्धिस्ट बांधव बाबासाहेबांच्या धोरणावर चालले आणि त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आजच्या कंडिशन मध्ये शैक्षणिक, आर्थिक आज सगळे स्ट्रॉंग आहे. आणि मांगारोडी समाज, अगर बुद्धिस्ट समाज आणि मांगारोडी समाज एका कॅटेगरी मध्ये ठेवला तर आता तर देश स्वतंत्र होऊन 79 वर्ष झाले, पण 200 वर्ष जरी झाले तरी बुद्धिस्ट समाजाचा तो पुरेपूर हे करू शकत नाही आणि त्याच्या बरोबरीला येऊ शकत नाही.